हा गणपती आला, कशासाठी आला आणि तिघांचे नाव का आधी पुढे आहेत सांगा. तर गणपतीची सेवा अशी म्हणून त्यानं सगळ्या प्रतिमेला वेढा घातला. कुणाला ब्रह्म विष्णू महेशनं सगळ्यांनी वेढा घातला, पण गणपतीनं फक्त आई वडिलालाच फेऱ्या फेऱ्या घातल्या. म्हणून करता पूजाचा मान आधी गणपतीला आहे. श्रावण बाळानं कावड काशीला नेली. आई वडिलासाठी तिथं मरून पडला. दशरथ राजाच्या हातानं त्याचा खून झाला, बाण लागला त्याच्या छातीमध्ये. म्हणून श्रावण बाळा जागेवर मेला. कुणासाठी? आई वडिलासाठी मेला. म्हणून श्रावण बाळाचं नाव आहे. कुंडलिकानं मांडीवर आई वडिलाची सेवा केली, त्यांचे डोळे घातले देवानं. तर त्यांची सेवा त्यांनी कुंडलिकानं विठ्ठल दारात थांबले तरी पण त्यांनी सेवा सोडली नाही कुंडलिकानं. म्हणून करता आधी म्हणतात, आहेत का नाव आधी कीर्तनामध्ये पण, की कुंडली गौरदार विठ्ठल ती आधी नाव आहे. गणपती पूजासाठी आधी आहे, बरोबर. आणि श्रावण बाळ ह्यांची कीर्ती का गाजली हो? कारण का तर सेवेसाठी सेवा केली म्हणूनच गाजली ना. आताची लोक म्हणतात बाबा महागाई झाली, कुणा सांभाळावं म्हणतात, त्यांचं द्या, कष्ट केलेलं आणून द्या. त्यांनी शेताबाडीनं काम केलेलं सावटलं असेल किंवा कुठं काही सिटीमध्ये राहून कामं केलं त्याचेच आम्हाला द्या म्हणतात, बरोबर. पण ह्यांच्या हातानं होत नाही, सांभाळणं होत नाही कुणालाच काय. तर ह्याच्यासाठी तुम्ही पण असं गणपतीसारखंच गाजा, आपलं श्रावण बाळासारखं गाजा आणि कुंडलिकासारखं असं सर्वजण ह्याच्यासारखंच गाजा सगळ्यांना. असं कमीपणा समजू नका. जे असेल तर चटणी भाकर खाऊ घाला. आई वडिलाला चांगलं म्हणा, चांगलं करा. लहान मुलं आहेत तोपर्यंत मुलं काय करतात, आई वडील यायचं झालं ना बाहेरून की म्हणतात काय आणलं की, माझ्या पप्पानं माझ्या मम्मीनं पहिलं माझ्या अण्णानं काय आणलं की बाहेरून, माझ्या माईनं माझ्या काय आणलं की बाहेरून खायला, अशा अपेक्षा होती. पण आता आणि मुलं मोठे झाले की आई वडिलाला वाटतं, आई जरी म्हातारी असेल किंवा वडील जरी म्हातारी असले तर त्याला काय वाटतं, मुलगा आला मला काहीतरी आणलं असं ओलीस खायला. पण बायको आली की घेते पिशवी हातातली इसकटून की खारं लेकराली, खारं तू. पहिलं म्हणतो ते आधी आई वडिलाला द्या, त्यांना द्या आधी थोडं वाटीत घालून त्यांना द्या, नंतर सगळेजण खा. तर असं नाही, असं करू नका. लहान मुलं असलं की आई वडिलाची अपेक्षा, मुलगा मोठा झाला आई वडील म्हातारे झाले की मुलाची आशा आई वडिलाला असते, मुलगा असू किंवा मुलगी असू. पण मुलापेक्षा मुलगी 2 घरचा दिवा लावती, मुलगा एकच घरचा दिवा लावतो, बरोबर. मुलगी दोन्हीकडलं कुटुंब सांभाळती, पण पुरुष मंडळीला एकही ठिकाणचं होत नाही, त्यांना सांभाळणं होत नाही. बायको सासरवाडचे लोक जर आले, सासू सासरे तर त्याला वाटतं की कधी जातील, पण मुलीला वाटतं का हिचे पण सासू सासरे सांभाळती आणि आपल्या आई वडील आले त्यांना पण सांभाळते. तिला वाटतं का जड? नाही वाटत तिला. लाईक करा, शेअर करा, घंटीला बेल द्यायला विसरू नका.